विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। शिवसैनिक प्रत्येकच जण इथला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण गेल्या 2.5 वर्षात आणि त्याच्याही आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विषयी तयार झालेले आमचे आजचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्याचा प्रत्येक सेवेचा लाभ कुठेतरी नौपाडातल्या प्रत्येक लाडक्या बहिणींनी असेल, लाडक्या भावांनी असेल, ज्येष्ठांनी असेल, या प्रत्येकाने घेतलेलं आहे। त्याच्यामुळे ही फक्त औपचारिकता आहे। नौपाडा विभागामध्ये तुम्ही कुठल्याही घरात जाल तर ते म्हणाल पंडित आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून असलेल्या सगळ्या सेवा आम्हाला येतात। रात्रंदिवस शिवसैनिक हा आमच्यासाठी हजर असतो। फक्त एक औपचारिकता आहे की बाबा प्राथमिक सदस्य नोंदणीचं अभियान सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्याचा शुभारंभ करायचा म्हणून आज आम्ही इथे केलेला आहे। प्रत्येकजण आतुर झालेले आहेत। तुम्ही महिलांची संख्या, बहिणींची संख्या बघा ज्या पद्धतीने। आणखीन ते आता त्यांना समजल्यानंतर त्याच्याकडे कॉल्स येतात, आम्हाला सदस्य व्हायचं, आम्हाला सदस्य व्हायचं। हे कुठेतरी मला असं वाटतं खूप वेगळं आहे की शिंदे साहेबांचं काम ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखं फोकावत गेलं आणि पसरत गेलं ते मला असं वाटतं कुठेतरी तेच पोचपावती आहे। आणि म्हणून आम्ही आता आमचे लाडके अण्णा ज्येष्ठ माजी नगरसेवक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं नरेश म्हस्के साहेब जे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि खासदार आहेत त्यांनी सुद्धा बघाल की कोविडच्या काळापासून अगदी वॅक्सिनेशन कॅम्पपासून सगळ्या गोष्टींसाठी जे काही सहकार्य केलं आणि नौपाडा विभागामध्ये जास्तीत जास्त तेव्हा कॅम्प दिली गेली। तर त्यांच्या मार्गदर्शनानं हेमंत पवारजी असतील, विभागातले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक असतील, सगळेजण सहभागी झाले आहेत। आणि तुम्ही बघताय तरुण वर्ग सुद्धा आहे, महिला आहेत, ज्येष्ठ आहेत। आणि आता हा धडाका चालू झाला त्यामुळे आम्हाला मला असं वाटतं जेवढे फॉर्म आम्ही आणले होते ते आम्हाला अक्षरशः आत्ताच आमचे संपलेले आहेत। त्याच्यामुळे या संपूर्ण नौपाडा विभागामध्ये प्रत्येक घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक आपल्या दारी याचं अभियान आम्ही सुरू केलेलं आहे। निवडणुकीपासून ते माझ्याबरोबर काम करत आहेत आणि विभाग प्रमुख झाल्याचं त्यांचं 24 तास काम चालू आहे। आणि 24 तास काम म्हणजे कोणी काय बोलूच शकत नाही। प्रत्येकाला म्हणजे कुठलीही मदत असो ते त्यांची मदत चालूच असते। सदस्य नोंदणी असो, आरोग्य विभागासाठी असो किंवा रात्रीची गस्त असो, हे सगळं त्यांच्या माध्यमातून सगळं चालू आहे। आणि त्यांनी खंड पडून दिलेलं नाही असा एक प्रामाणिक विभाग प्रमुख आम्हाला मिळालं, किरण नागपूरच्या रूपाने मिळालेलं शिवसेनेला। आणि त्याच्यावर शिवसेना या ठिकाणी फोकावत आहे आणि माझे आशीर्वाद त्यांना पण आहेत। एवढं मी रंजनता गवणे, मी नौपाडा विभागामध्ये राहते आणि मी एक शिवसैनिक आहे। आणि मला आमचे किरण नक्की सर जे नौपाडा विभागासाठी जेवढे राबतात ते एक समाजसेवक आहेत आणि ते समाजासाठी सुद्धा खूप करतात। आणि आता हे नवनवीन उपक्रम महिलांसाठी काढलेले आहेत त्यासाठीही ते खूप करत असतात की प्रत्येक महिलेला नवनवीन योजना मिळाव्यात त्यासाठी काही भरपूर योजना आणलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्र्यांकडून जेवढ्या योजना आणलेल्या आहेत तेवढ्या आमच्या महिलांसाठी उपयोगी पडतात आणि महिला मंडळ खूप खुश आहे। आणि आम्हाला किरण नक्की सर नौपाडा विभागाचे नगरसेवक म्हणून पाहिजेत त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद सर। नमस्कार, मी शिवसैनिक मी नौपाडा विभागातून बोलते आणि आमच्या प्रभागात किरण नागपूर सर आम्हाला सभागृहामध्ये दिसावे तसेच पुढच्या पदावर दिसले नव्हते। त्यांच्याकडे आमच्या महिला आणि आमच्या शिवसैनिक महिलांकडनं तर तशा शुभेच्छा आहेत। पण ते सर कार्य करत आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा हीच आमची इच्छा। जय महाराष्ट्र। अतिशय प्रामाणिकपणाने निस्वार्थीपणाने किरण नागपूर सर जे काम करत आहेत त्यांना माझ्यातर्फे भरभरून आशीर्वाद, त्यांच्या कार्याला यश आणि त्यांची शिवसेना वाढवण्याचा सगळ्यात शिवसेना वाढवते आणि स्वतः शिंदे साहेबांनी सगळ्यांना माझ्यातर्फे शिवसेना सदस्य नोंदणी आहे। तिथे फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळे सदस्य होण्यासाठी सगळ्या महिला आघाडी म्हणून सगळ्या आलेल्या आहोत। आणि किरण सर अहोरात्र भरपूर ठाण्याची नौपाड्याची सेवा करत आहे। सेवा या दृष्टीनेच करत आहे, त्याचा मोबदला ते काहीही घेत नाही। कोणाला काही अडचण पडली रात्रीपर्यंत तर त्यांच्या मदतीला लगेच धावून जातात। कधीही फोन केला तरी फोनही उचलून त्यांची मदत करत असतात। अशी अहोरात्र त्यांची सेवा चालू आहे तर त्यांना आम्हाला नगरसेवक बघायला फार आवडतं।
येणार. तुमचा युवा सैनिक या सर्वमध्ये किरण नागपूर काम करत आहे. ते बघतात ही नवीन मुंबई तयार होते त्याच्यामध्ये बरीच जणांची अशी इच्छा आहे की सरांनी सभागृहामध्ये जावं किंवा महाराष्ट्रात ठिकाणी जी मुलं आहेत, आपली युवा सेनेची मुलं आहेत जी पदाधिकारी आहेत त्यांचे पण म्हणणं हेच आहे ज्यासोबत किरण सर काम करत आहेत ते बघतात की जे कार्य करत आहेत त्याच्यामध्ये सरांनीच पाठिंबा आहे की सरांसाठी शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.